मी होतो ना मॅनेज. माझ्यामध्ये ती लढाई आहे परिवर्तन करण्याची, आणि जे कोणी आरोप करतायत त्यांना भी असे पाल्या पाचोळ्यासारखे उडवून लावले. मी PI ला सस्पेंड करा किंवा त्याला हाकलून द्या म्हणून सांगितलं. आणि मी आमदार आहे तोपर्यंत मी चालू पण देणार नाही. SP ने ठरवू द्या, PSI ने ठरवू द्या, हे धंदे चालू द्यायचे आहेत, पण मी ठरवलंय ते चालू देणार. हे बंद पडलेलं सरकार आहे गेल्या 7-8 महिन्यापासून, त्याला चालू करा ना. त्याचं इंजन मध्ये डिझेल टाका, चालू करा ना. माझ्या जातीच्या दाखल्यात असं काय अडकलं? दाखला असला काय नसला काय, मी बिन जातीचा बी राहिलो तरी हरकत नाही. त्यांना 1,08,000 मतं पडली ती, आणि माणूस कुत्रा नाही, फक्त मटका गुटखा आणि दारू, 3च मारली. पण उत्तमराव जानकर हा आमदार असला काय आणि नसला काय, त्याच्या ताकदीमध्ये आणि त्याच्या ऊर्जेमध्ये मी आजही 19 वर्षाचा आहे. पार्ट्या बदलल्यानं तुमचा 4 दिवस प्रपंचात चालेल, घर चालेल. जर तुम्हाला प्रपंचच तुमचा बंद पडला असेल तर त्याला तर बाकीचे नाही काय करणार. न मोहिते पाटील काय करणार आहे, न जानकर काय करणार आहे. आपल्यामध्ये आपले पूर्वज काय होते आणि आपण कुठं आहे. सरपंच ते आमदार यापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण काय काय भोगलं, आणि आपल्याला सुरुवातीच्या काळात कोणी सहकार्य केलं, त्या सहकार्याचं एखाद्याचं नाव आठवत आहे का, किंवा ते आता कुठे आहे ते आपण काय चौकशी केली? जीवनामध्ये अनेक लोकांच्या सहकार्यानं, सरपंच काही एका माणसाच्या सहकार्यानं नाही, अनेक लोकांचे जीवाभावाचे सहकार्य, त्यात काही महत्त्वपूर्ण असतील, काही कमी महत्त्वाचे असतील, पण सगळ्या समाज जीवनामधले जे नाहीरे घटक होता, जो या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्याची मानसिकता होती की आपलंही कोणीतरी असावं, अशा भावनेनं आलेले मग आमचे पांडुरंगांना म्हणले असतील, अशी अनेक माणसं आहेत की जी त्या काळामध्ये अनेक सहकारी या लढाईमध्ये लढले, आणि म्हणून सगळ्या या लढाईचा परिपाक म्हणून ते सरपंच असतात. त्यासाठी आपण पोलिसांना सूचना पण केल्या होत्या आमसभेमध्ये, तरी पण आपण एका PSI विरुद्ध किंवा PI विरुद्ध तक्रार केली. तर मग ते असं का करत असतील? त्यांच्यावर इतर कोणाचा दबाव असू शकतोय का? नाही, नक्कीच त्याला ही शासन व्यवस्था सगळी पूर्णपणे गृहमंत्र्याशिवाय दुसरं कोणी हे करू शकत नाही. मी PI ला सस्पेंड करा किंवा त्याला हाकलून द्या म्हणून सांगितलं. मी 26 तारखेला जिल्हाधिकारी उपोषण करणार आहे. आणि राज्यभरामध्ये गृहमंत्र्याचं काय चाललंय, इथले SP काय चाललंय, इथल्या PIचं काय चाललंय, हे सगळं चित्र मी राज्याच्या समोर मांडणार आहे. माझी एकच मागणी आहे की या तालुक्यामध्ये अवैध धंदे चालता कामा नयेत, आणि मी आमदार आहे तोपर्यंत मी चालू पण देणार नाही. SP ने ठरवू द्या, PSI ने ठरवू द्या, हे धंदे चालू द्यायचे आहेत, पण मी ठरवलंय ते चालू देणार. मी बंद केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे अनेक मार्ग आहे. उपोषण हे यांची लखतर वेशीवर टाकण्यासाठी आहे. माझ्याकडे अनेक मार्ग, माझ्याकडे यंत्रणा आहे, मी करू शकतो. संकल्प डोळस यांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुनर्याचिका दाखल्याबाबत दाखल केली होती. त्यामध्ये आपल्याला एक मुंबई हायकोर्टाकडून नोटीस आलं. त्याच्यामध्ये संकल्प डोळसे म्हणाले की आता खऱ्या अर्थानं आमच्या विजयाला सुरुवात झालेली आहे. नाही, आता त्यांचा विजय कुठनं सुरुवात होतोय मला माहित नाही त्यावेळेला, पण नोटीस काढणं किंवा सरकारने हे केलं, माझं काय म्हणणं आहे त्यावेळेला, माझ्या जातीचा दाखला रद्द केला ह्याच्या एवढा सरकारला आनंद 237 आमदार निवडून आले ह्याच्यामध्ये झाला नाही. सरकार सत्तेवर आलं त्याचा झाला नाही. हे सरकार चाललं पाहिजे ह्याचा झाला नाही त्याला. हे बंद पडलेलं सरकार आहे गेल्या 7-8 महिन्यापासून, त्याला चालू करा ना. त्याचं इंजन मध्ये डिझेल टाका, चालू करा ना. माझ्या जातीच्या दाखल्यात असं काय अडकलंय की बाबा एका आमदारचं मूल्य की 238 आहे आणि ह्या सगळ्या आमदारांचं मूल्य 237 आहे. तुमच्या जातीच्या दाखल्याचं प्रकरण आहे त्याचा मला वाटतं तुम्हाला कमी फायदा आणि विरोधकांना जास्त फायदा झाला आतापर्यंत. त्यांनीच त्या गोष्टीचा वापर करून घ्या.
नाही वापर कुणी काय करायचं ते करू द्या त्याला. मला माझी जनता महत्वाची आहे. मला या तालुक्यामध्ये माझ्या जे मनामध्ये जे या तालुक्यामध्ये जी मला घडवायचं आहे, मला जे अपेक्षित आहे, त्यासाठी दाखला असला काय नसला काय, मी बिनजातीचा बी राहिलो तरी हरकत नाही. पण जातीचा दाखला रद्द झाला म्हणजे आमदारकी जात नाही, त्याची कुठं कायद्यामध्ये तरतूद नाही. पण ह्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना हवा करायची, त्यांना कार्यकर्ता नाही. त्यांना 1,08,000 मतं पडली ती, आणि माणूस कुत्रा नाही, फक्त मटका गुटखा आणि दारू, 3च माणसं आहेत. तुम्ही आमदार झाल्यापासून मग मटका गुटक्याला मत देत नाही ना माणूस. त्यांना उत्तमराव जानकर धारातीर्थी पडलेला आहे, आणि मग सैन्य सापडतंय का ह्या स्वप्नामध्ये ते. पण उत्तमराव जानकर हा आमदार असला काय आणि नसला काय, त्याच्या ताकदीमध्ये आणि त्याच्या ऊर्जेमध्ये. मी आजही 19 वर्षाचा आहे. हे सरकारला ह्याला त्याला एकदा थोडं कळालंय गेल्या निवडणुकीमध्ये. अजून त्यांना तुम्ही वेळापुरातील माने देशमुखांनी राष्ट्रवादीची साथ सोडली, मग त्यांचा राग उत्तमराव जानकरांवर की मोहिते पाटलांवर? नाही, कसं आहे, ज्या वेळेला कुणी पार्टी सोडत असतो किंवा कोण जात असतो, तुमच्यामध्ये माणूस क्षमता संपली की धडपडतो. समजा बुडायला लागला, तो गळ्यापर्यंत बुडला, छातीपर्यंत बुडला, नाकात पाणी जायला लागलं, आणि क्षमतावान माणूस कधीच लढाईला तयार होईल. पार्ट्या बदलल्यानं तुमचा 4 दिवस प्रपंच चालेल, घर चालेल. जर तुम्हाला प्रपंचच तुमचा बंद पडला असेल तर त्याला तर बाकीचे नाही काय करणार. न मोहिते पाटील काय करणार आहे, न जानकर काय करणार आहे. आपल्यामध्ये आपले पूर्वज काय होते आणि आपण कुठं आहे. एक धानोऱ्यातनं येणारा पोरगा या गावातल्या लोकांच्या हृदयामध्ये उतरतो, आणि तुमच्या या व्यवस्थेला म्हणण्यापेक्षा तुमची जी अन्यायाची ही जी व्यवस्था होती ती भोगा करून कोपऱ्यामध्ये टाकतो. त्याला कारण काय आहे? तुम्ही लोकाभिमुख नाही, तुम्ही लोकांसाठी नाही. तुमचं फक्त मनामध्ये लोकांवरती अन्याय अत्याचार करण्यासाठीच आमचा जन्म झाला आहे. हेच आमचं काम आहे. गोरगरिबाला चिरडणं, त्याचं शोषण करणं, आणि आम्हाला तो जन्मजात अधिकार आहे. आणि म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी लोकांनी मला इथं नेता केलं. मी काय ह्या गावचा नाही, ह्या शिवचा नाही, मी बाहेर गावचा आहे. माझं गाव इथनं 4 किलोमीटरवर आहे. म्हणून तुम्ही काय पक्ष बदलले, पार्ट्या बदलल्या, किंवा अजून कुठल्या ह्याच्यामध्ये गेला, कम्युनिझम मध्ये गेला, नक्षलीमध्ये गेला, तरी तुमची मानसिकता बदलणं, तुम्ही लोकांसाठी तयार राहणं आणि लोकांच्या अडचणीमध्ये, त्यांच्या दुःखामध्ये तुमचं दुःख विरघळणं, हा एकमेव पर्याय. याशिवाय तुम्ही पक्ष बदलून गेला, कोणाला कंटाळण्याचा, आणि कोणाला जानकर काय कायम राजकारणी, माझं किंवा अजून कोणी असलं तर कायम राजकारण हा धंदा नाही. आता निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी, आणि का नसू नये. कुणाची मागणी, जनतेची सगळ्यातली निवडणूक पारदर्शक असली पाहिजे, ही मागणी चुकीची आहे का? ह्याला कुणाची एकाही मतदाराची हरकत आहे का सांगा? पारदर्शक निवडणूक पद्धत असणं हे सरकारला धोकादायक आहे का? नीरा देवधरच्या दुष्काळी भागाला ज्या सरसेनापती वीरांची शुरांची भूमी, त्या भूमीला लढणारी माणसं आज पण ते लढतायत.
आजही ट्रॅक्टर घेऊन पोकलँड घेऊन ती हिंगोलीत आहे तिथला माणूस. आजही कलर काम मारण्यासाठी तो बडोद्यात आहे. आज पण तो लढतोय. मग एवढ्या पावन भूमीला पाणी द्यायचं, एवढं सुद्धा सरकारला काम जमत नाही. मग हे सरकार आहे कशाला? आणि समजा पाणी मागितलं, हा काय गुन्हा आहे का? मतदानाची पारदर्शक पद्धत मागितली, हा काय गुन्हा आहे का? मग सरकारला राग काय यावा? माझ्या जातीच्या राज्यातले सगळे प्रश्न संपलेले आहेत. हा उत्तम जानकरचा जातीचा दाखला रद्द झाल्याशिवाय आपलं बंद पडलेलं सरकार चालू होऊ शकत नाही. ही सरकारची धारणा का व्हावी असा मला प्रश्न पडलाय. आता सरकारचाच ना, दुसरं कोण नोटीस काढू शकतंय? ही न्यायव्यवस्था ज्याच्या हातात आहे तोच काढू शकणार, दुसरं कोण काढणार? ह्या बारक्या पोरालाही ह्या राज्यातले विचारलं, न्यायव्यवस्था कोणाच्या हातात आहे बाबा? परवाच्या प्रसार माध्यमांच्या ज्या बातम्या, ज्या घडामोडी सध्या चालू आहेत, आपली खरं तर आमदारकी आणि मोहिते पाटलांची यांची जी युती आहे आपली, जानकर गट आणि मोहिते पाटील गट, हा खरं तर विरोधकांना खटकतंय का? नाही, तर त्यांना काय खटकतं किंवा नाही खटकतं आणि त्याचा हिशोब आपण करायचे का? आपण आनंदी राहायचं, आपण चांगलं आहे ते करायचं. त्याला काय वाटतं कुणाला, आणि विरोधक असावेत असं काय नाही. विरोधक हा फेअर असावा, सूचना करणारा असावा, तालुक्याला पुढे नेणारा असावा, एक कवडी तालुक्यात येऊ देणार नाही, आणि नेरा देवदरची घोषणा करणाऱ्या मंत्र्याला मध्ये चिठ्ठी देणारा नसावा. तो खरं तर परवा तुमचा 17 जुलैला वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी त्याच दिवशी प्रसार माध्यमावर आपल्या त्या नोटीसची, जातीच्या दाखले संदर्भात नोटीसची प्रसारण होणं, हे खरं तर कशाचं लक्षण समजायचं? अज्ञानाचं, मूर्खपणाचं, बावळटपणाचं, आपलंच पाय आपल्या गळ्यामध्ये घेण्याचं आणि इतका बिंडोकपणा. जातीचा दाखला रद्द झाला म्हणून काय आमदार केलं? आणि सगळ्यात शेवट, मी आमदार असलो काय नसलो काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेला 2019ला माझा पराभव झाला. 2000 लोक रडत होती, पण मी त्या क्षणाला ताट मागून जेवण केलं. मी कालच्या मतमोजणीलाही मुंबईला होतो आणि फलटणच्या पलीकडं त्या रायतेंचं घर बंगला होता, तिथं मी थांबलो. नवी फेरी चालू होती आणि मी रिव्हर्शनलाच होतो. 10,000पर्यंत मी पिछाडीवर, 18 फेऱ्यापर्यंत मी पिछाडीवर होतो. 22 फेऱ्या होत्या आणि त्या कुटुंबानं तिथं जवळजवळ आम्ही 2 ते 2.5 तास काढलं. ते माझ्या मित्राच्या मित्राचं कुटुंब होतं. त्यांनी इकडून 2 गाड्या आल्या होत्या. आम्ही तिकडून 2 दिवस आराम करायला गेलो होतो आणि तिकडून माझ्याबरोबर 2-3 गाड्या होत्या. आम्ही 30 लोक होतो. आम्हाला सगळ्याला जेवण बनवलं होतं, भजी बनवली होते, हे केलं होतं सगळ्यांनी, आणि त्यांनी 30 ताटं केली अशी हॉलमध्ये. मोठा हॉल होता आणि मी 10,000 मतांनी मागं होतो. आता 5च फेऱ्या राहिलेल्या होत्या. मग जेवायला ताटं केल्यानंतर एक एक कुठून बाहेर गेला. मी मात्र ताटावर बसलो, पोटभर जेवलो. बाकीच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं. त्यांना वाईट, म्हणजे एक जण सुद्धा ताटावर बसला. पण जय आणि पराजय हा माझ्यासाठी सारखाच होता. त्याच्या अगोदर मी 1225 मतांनी पडलो. म्हणून काय, जय पराजय झाला म्हणजे तुमच्यामधला नेता संपतो. जोपर्यंत माझ्यामधला नेता मरत नाही तोपर्यंत हे टप्पा आहे. समजा आमदारकी आली गेली, सरपंच आलाय गेले. माझा जन्म हा या परिवर्तनासाठी आहे आणि जोपर्यंत माझ्यातला नेता जिवंत आहे, ते पद माझ्याजवळ आहे, माझ्यातली ऊर्जा जिवंत आहे, काय मारणार? तिला मारण्याचं औषध काय आहे? या नोटीसमुळं नीरा देवधरच्या पाण्याचा जो आपण संघर्ष यात्रा काढली होती, खरं तर माळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना हे पाणी न येता सत्ताधाऱ्यांच्या कुठल्या मंत्र्याच्या दालनात वगैरे पाणी जाणार आहे असं वाटतंय का आपल्याला? नाही, असं पाणी म्हणजे आता कसं आहे, एखाद्याने ठरवलेलं असतंय द्यायचं नाही, पण माझं मन सांगतं त्याला की ते मी आणणार आहे, मी घेणार आहे. मग काय वाटेल ते हो द्या.
ती शक्ती माझ्या अंगामध्ये संचारते. आणि मी ठरवलंय की 1.5 वर्षामध्ये शिबुर्णीमध्ये आणि 1 वर्षामध्ये मांडकीमध्ये पाणी मी आणायचं आणि ते पाणी आणणार. मग सरकारला हैराण करून आणीन, अनेक मार्गाच्या लढाया करीन, अनेक प्रकारे सरकार ह्याच्यामध्ये बदनाम होईल, म्हणजे त्यांना हे पाणी देऊन टाकू ही परिस्थिती निर्माण करेन. आणि ती क्षमता, ती ताकद, ती ऊर्जा माझ्या अंतरंगामध्ये आहे. आणि ती सारखी अशी त्या घोड्याला खुरखुरी येते तशी सारखी खुरखुरत असते. परवा सभागृहामध्ये भाजप सरकारनं जनसुरक्षा विधेयक एक बिल पास केलं. खरं तर हे बिल सामान्य जनतेच्या हिताचं आहे का? आता त्या अधिवेशनातनं मिळालं ते तेवढंच मिळालं की आमदाराची मारामारी आणि जनसुरक्षा. त्याला लाजीरवाना, म्हणजे किती त्या सभागृहामध्ये इतकी अपवित्रता, इतका निकृष्ट भरणा, इतके बिनकामाचे त्या ठिकाणी आलेले लोक आणि फक्त हात वर करण्यासाठी हे सभागृह, असं सभागृह मी पाहिलं नाही. त्याच्यामध्ये जीवच नाही. जो मुडदा असतो, मुडदा, असं त्या मुडद्यासारखं गप्प पडून आहे, राज्य बी गप्प पडून आहे आणि हे सभागृही असं त्या मृतावस्थेत, त्याच्यामध्ये हालचाल नाही. आपण एखादा कोमात गेलेला पेशंट असतो का 10 वर्ष 20 वर्ष आपण सांभाळतो, असं नाही बाबा आपल्याला बघता यावं. हे बघता येण्यापुरतं आहे, ह्याच्यामध्ये काय हालचाल होत नाही आणि जीव नाही. चर्चा चालू आहे तालुक्यात की भाजपनं संपूर्ण तालुका पोखरलाय. त्यांनी जागोजागी कार्यकर्ते उभे केले, तयार केलेत किंवा राष्ट्रवादीची माणसं फोडलीत. तर त्याविषयी आपण काय सांगतो? नाही, केलं पाहिजे, त्याला पोकरलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि जनतेने का जाऊ नये त्यांच्या. चांगलं करत असतील तर नक्कीच गेले पाहिजे आणि मी सुद्धा जाईन त्यांच्याकडे. जे चांगलं कोणी करेल त्याच्याकडे मी नेहमीच आकर्षित होतो. पोखरून कशाला त्याला, असं वरनं जाऊ दे ना, पोखरून ते घोस उंदीर आहे ती काय जमिनी खाल्लं जाते उघड्या डोळ्याने. संताजी धनाजी सारखं असं मैदानातली लढाई, असं कपटानं वध करणं, लढाई मैदानी पाहिजे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे मैदान, खरं तर इकडे माड्यात धैर्यशील भाई आहेत, माळशिरसमध्ये तुम्ही आहे. खरं तर तुमच्या दोघांच विरोधकांचा जास्त रोष आहे. हे मैदान कशा पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही दोघं मारणार आहात? नाही, आम्ही काय मैदान मारण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही. अनेक कार्यकर्ते असतात, नवीन कार्यकर्त्यांना एक संधी असते, नेत्यामध्ये एक नजर असते की हा माणूस या तालुक्याच्या भल्यासाठी झटू शकतो, यामध्ये ती क्षमता आहे, काम करून घेण्याची ताकद आहे, धडपड आहे, तळमळ आहे, प्रामाणिकपणा आहे, झिजण्याची, लोकांसाठी सोसण्याची तयारी आहे, अपमान पचवून घेण्याची तयारी आहे. अशा नवीन लोकांना, अनेकांना, सगळ्यांना संध्या मिळतात असं नाही. जय पराजय अजूनही त्याच्या पलीकडे आहे त्याला. आणि ह्याच्यासाठी म्हणून ही निवडणूक कार्यकर्ते तयार करणारी निवडणूक असते. काळाचं कोणतंही लोकांना कायम तुम्ही सातत्यानं वेडं बनवू शकत नाही किंवा जातीच्या आधारावरती सुद्धा फार काळ राजकारण करता येत नाही. अनेक लोकांचा तो अल्पकालीन विषय असतो आणि कुठलीही जात ही काय आपल्या हातामध्ये नाही. जन्मावं कुणी कुठं, धर्म कोणत्या धर्मामध्ये जन्मावं, कोणत्या जातीमध्ये जन्मावं, आपल्या हातामध्ये नाही. त्यामुळं मी तर माझं तर असं मत आहे त्याला, ही जात हे त्या कुणी मागं काढल्या माहीत नाही त्याला. ही जात असायलाच ना पाहिजे. मानव सगळे सारखेच आहे, याच्यामध्ये काही भेदभाव असायचे कारण नाही, याच्यामध्ये काही फरक असायचे कारण नाही. म्हणून माझी जी लढाई आहे, ही लढाई ज्या माणसाला आजपर्यंत मिळालं नाही त्या माणसाला देण्यासाठी ही लढाई असली पाहिजे. समता आली का 75 वर्षामध्ये? तुम्ही सर्व समाज घटक एका रेषेमध्ये आणला का? त्याला प्रतिष्ठा दिली का? त्याला न्याय दिला का?
त्याचं अर्थकारण तुमच्या बरोबरीचं आलं का? त्याला समाजामध्ये ती वागणूक मिळते का? हे सुद्धा सगळं काय कायद्यानंच कायदा कागदावरती केला म्हणजे हे होतंय असं नाही. आता ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर झालं परवा दिवशी. निवड तुमच्या ताकदीवर माळशिरस तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती येतील असं? नाही, असं ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा आणि ग्रामपंचायती ताकदीवरती येण्याचा हा विषय नाही. नेहमी 40, 50, 60 ग्रामपंचायती असतात. आता मी 2 वेळा मार्केट कमिटीचं इलेक्शन लढलो. साधारणपणे 1151 ग्रामपंचायत सदस्य आहेत. दोन्ही वेळेला म्हणजे पाठीमागच्या वेळेलाही माझी बायको उभा केली होती, त्यावेळी ती 3 मतांनी पराभूत झाली. म्हणजे तिलाही जवळजवळ 550 मतं साधारणपणे पडली होती. आणि मी उभा राहिलो त्यावेळेला मी काहीतरी 36 मतांनी नाही, ते मतदारसंघ सोडून 76 मतांनी माळव मतदारसंघ निवडून आलो. तर साधारणपणे 50-50% 50% मोहिते पाटलाचे आणि 50% आपले असतात असं म्हणजे ग्रामपंचायती असं साधारणतः चित्र पाठीमागं दोन्ही निवडणुकीला हे होतं. आता आपण म्हणलात की मोहिते पाटलांचे 50% ग्रामपंचायतीने आपले 50% ग्रामपंचायती, तर ते तिकीट वाटपामध्ये पण हाच फॉर्म्युला वापरणार का स्थानिक स्वराज्य संस्था? नाही, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला असणार नाही. त्याला ज्याचं जिथं मेरिट असेल, जो कार्यकर्ता हे नवीन आता मोहिते पाटील आम्ही एकत्र आलोय, तर नवीन कार्यकर्ते घडवण्याची एक संधी आहे. त्याच्यामध्ये असं काय माझे 5 बी असले आणि त्यांची 20 बी असले तरी तो फॉर्म्युला काय असणार नाही. ज्याचं जिथं मेरिट असेल, ज्याची जिथं गरज आहे आम्हाला, तिथं तो कार्यकर्ता बसणार. संख्याबळ महत्वाचं नाही. संख्या काय अवकडं काही असेल समजा त्या क्षमतेचे आहेत आणि तिथं बसतायत. आणि मोहिते पाटलाचे हे बसतायत म्हणजे असं मोहिते पाटील आणि आम्ही 2 करतच नाही. जो जिथं लागणार आहे तिथं तो बसेल. एक शेवटचा प्रश्न की आपण पहिल्यांदा जनतेचे आमदार होतात, नंतर संविधानिक आमदार झाला, पण आपण काही ठिकाणी बोललात की मी मोहिते पाटलांमुळे आमदार झालो. तर मग आता आपल्याला जनतेचे आमदार म्हणायचं, संविधानिक म्हणायचं का मोहिते पाटलांचं म्हणायचं? नाही, असं कसं आहे, प्रत्येकाच्या मताचं मूल्य. तुमच्यामुळं सुद्धा मी आमदार झालो. तुमचं सुद्धा एक मत हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण मी बऱ्याच निवडणुका माझी बायको 3 मतांनी पडली, मी 1200-1300 मतांनी पडलो, तेवढी मतं मिळाली असते. तर प्रत्येक माणसाचं मूल्य असतं. मोहिते पाटलामुळेही आमदार झालो, तुमच्यामुळेही झालो, गोरगरीब माझा अगदी झाडूवाली आमची बाई असेल तिच्यामुळेही झालो, सगळ्यामुळेच. आमदार काय एका माणसामुळं कुणी होत नाही. आपल्याला सगळ्या लोकांच्या भावभावना, त्यांची अपेक्षा, त्यांचं त्याच्यामध्ये आरशासारखं आपल्यामध्ये पाहणं, त्यांना अपेक्षा असते. आणि म्हणून कुणी आमदार झाला काय, अजून मी सरपंच झालो काय, अजून उद्या काय मुख्यमंत्री बी झालो समजा, तरी ती सगळ्या लोकांच्या त्याच्यामध्ये परिपाक असतो. त्यामुळं आपण एखाद्या पदावरती पोहोचतो आणि पद हे काय कायम नसतं. कुठलंही मी आता समजा 5 वर्षासाठी आमदार आहे म्हणून काय मी आमदार आहे असलो म्हणजे फार वेगळा झालो, मी आमदार नसलो म्हणजे वेगळा. मी कायम सारखा. तुम्ही गेल्या 7 महिन्यातील माझं कोणतंही काम घ्या, मी 10 लाख झाडं आंब्याची लावतोय. ठीक आहे ना, मी नाना पाटेकरांना बोलवतोय, मी गोगावलेंना बोलवतोय, मकरंद अनासपुरेंना बोलवतोय, सयाजी शिंदेना बोलवतोय. पुढच्या आठवड्यापासून आम्ही सुरुवात करतो. पावसाळी अधिवेशन नुकतंच काल झालं. 1 वर्ष आपल्या साधारण आमदार केला होते. तर आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मोठा निधी किती आला? आणि त्यालाच अनुसरून एक दुसरा प्रश्न की खरंच तिजोरीत खळखळाट आहे का? तर विरोधाला निधी भुक्तमापच देत नाहीयेत ते कधीच आपल्याला. मग ह्या दोन्हीमध्ये काय तुम्हाला जाणवलं अधिवेशन? नाही, आता मी सांगितलं की सरकार हे डेड झालेलं आहे. ते फक्त कोमामध्ये काही हालचाल नाही त्याच्यामध्ये. आता निधी आणणार ते जिल्हा परिषदला गावोगाव 10-5 लाखाचं तुकडं त्यांच्या कार्यकर्त्यांना गुटखा मटकावाले एवढे चार्जिंग होणार, बाकी काही नाही याच्यामधनं. लोकांना काय कुठला निधी पाहिजे तो ते नेरा देवदारसाठीच पाहिजे. अनेक मार्ग असतात.
किती कर्ज आहे समजा, आहे 10-12 लाख कोटीचं, तेवढी तरतूद आपल्याला करता येत नाही का? हे कर्जमुक्त महाराष्ट्र नाही का करता येणार? थोडी समुद्रात एक 10 एकर जागा सरकवून एक बिल्डरला द्या. कुठल्या शेतकऱ्याचं गरीबाचं नुकसान होणार? बांधा ना 100 मजली टॉवर, एक त्यातला फ्लॅट जातो 100 कोटीला. 10 लाख कोटी उभा करायला माझ्यासारखा जर मुख्यमंत्री असता तर मी ह्या राज्यावर एक नया पैशाचं कर्ज ठेवलं.